कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. रत्नागिरीत तापमान 41 अंशांवर, हवामान विभागाचा येलो अलर्ट जारी. दुपारी बाहेर जाणं टाळण्याचं आवाहन. लांजा तालुक्यात पहाटे भीषण अपघात, 2 ट्रकची समोरासमोर भीषण धडक, 2 जण गंभीर जखमी. महाड तहसीलमार्फत शिरगाव येथे महसूल समाधान शिबिर संपन्न, शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि मोबाईल गहाळ प्रकरणावर केसरकरांची प्रतिक्रिया, फोन गाडीतच सापडल्याचा केला खुलासा. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेचा कडाका दिवसेंदिवस वाढताना दिसत असून नागरिक अक्षरशः होरपळून निघाल्यात. गेल्या 2 दिवसांपासून तापमानात सातत्यानं वाढ होत असून पारा तब्बल 41 अंशांपर्यंत पोहोचलाय. यासोबतच हवेतील आर्द्रताही 75% गेल्याने उकाड्यात अधिकच भर पडली आहे. हवामान विभागाने आजही येलो अलर्ट जारी केला असून हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष सुरू करण्यात आले आहेत. नागरिकांनी विशेषतः दुपारी 12 ते 4 या वेळेत थेट उन्हात जाणं टाळावं, पुरेसे पाणी प्यावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात पहाटे भीषण अपघाताची घटना घडली आहे. वाटूळ दाभळे मार्गावर पालू फाटा परिसरात 2 ट्रकची समोरासमोर जोरदार धडक बसून आयशर ट्रक चालक जागीच ठार झाला, तर 2 जण गंभीर जखमी झालेत. ही घटना आज पहाटे सुमारे 5:30च्या सुमारास घडली. या अपघातात मुजाहिन गफूर मुजावर, वय वर्ष 26, राहणार रानतळे आंबेवाडी राजापूर याचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही ट्रक भरधाव वेगात असताना आयशर ट्रकने विरुद्ध बाजूला जाऊन समोर येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघाताची तीव्रता इतकी होती की आयशर ट्रकचा समोरील भाग पूर्णतः चक्काचूर झाला. चालक केबिनमध्ये अडकून पडला होता आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं असून लांजा पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कांसाठी भारतीय मजदूर संघाने मुंबईतील वांद्रे येथील कामगार आयुक्त कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात राज्यभरातील विविध क्षेत्रातील सुमारे 10,000 कामगार सहभागी झाले होते. वीज, बांधकाम, आरोग्य, शिक्षण, अंगणवाडी, आशा वर्कर, रिक्षा, टॅक्सी चालक, फेरीवाले, बँक, रेल्वे आणि एसटी महामंडळ अशा विविध क्षेत्रातील कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी एकत्र येत जोरदार आवाज उठवला. कंत्राटी कामगारांना कंत्राट मुक्त सेवा देण्यासाठी हरियाणा पॅटर्न लागू करावा, तसेच राज्यातील कामगारांसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करावा अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. या मागण्यांवर सरकारने तातडीने विचार करून संबंधित मंत्र्यांसोबत बैठक घेण्याचं आश्वासन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे कामगारांच्या लढ्याला आता नवं बळ मिळाल्याचं चित्र दिसत आहे. आज भारतीय मजदूर संघाने आयोजित केलेल्या मोर्चाला भेटण्यासाठी मी स्वतःहून इथे आलो होतो. सर्व मागण्यांवर एक सविस्तर चर्चा सर्व पदाधिकाऱ्यांसोबत आज झाली आणि सर्व मागण्यांवर विस्तृत चर्चा या माध्यमातून झाली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय मजदूर संघाने कामगारांसाठी जे जे मुद्दे आज मांडलेले आहेत, शासन परिपूर्णतेने, ताकदीने कामगारांसाठी हे सर्व मुद्दे लावून धरेल, त्याच्यातून मार्ग काढेल आणि कामगारांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे ही जी भावना भारतीय मजदूर संघाची आहे, या दृष्टीने शासन काम करेल आणि करत राहील. हा आश्वासन न देता हा विश्वास मी सर्व कामगारांना देतो. आणि ज्या ज्या काही मागण्या आहे, यामधल्या बऱ्याच मागण्यावर चर्चा झाली, ज्या आम्ही इम्प्लिमेंटसुद्धा केलेल्या आहे. जो अभ्यास गटाचा विषय आहे तो सुद्धा आम्ही स्थापन केला आहे. हरियाणा पॅटर्नचा जो अभ्यास गट आहे तो आम्ही ऑलरेडी स्थापित करतो आहे. BOCWची चौकशीच्या बाबतीत जो विषय मांडला गेला ती चौकशी ऑलरेडी आम्ही लावलेली आहे. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही मान्य केलेल्या आहेत. आणि इतर ज्या मागण्या आहेत त्यावर येणाऱ्या पुढच्या हप्त्यापासून सविस्तर मुद्द्यांनुसार आता बैठका घेण्यात येतील आणि त्यातनं मार्ग काढण्यात येतील. हा आम्ही आपल्या सर्वांना विश्वास देतो. धन्यवाद.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करताना त्यांनी प्रिंट मीडियावर विश्वास ठेवू नका असं वक्तव्य केल्याने पत्रकार वर्तुळात आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। लोकशाही व्यवस्थेत वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची मानली जाते। अशा परिस्थितीत एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याने माध्यमांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने संभ्रम निर्माण झालाय। अफवा रोखण्याचा उद्देश असला तरी वापरलेले शब्द अयोग्य असल्याची टीका होतीये। दरम्यान या विधानामुळे नागरिकांमध्ये नेमका कोणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाला असून वरिष्ठ पोलीस अधिकारी याबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नमस्कार, मी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीवर्धन सविता गर्जे। मागील काही दिवसापासून श्रीवर्धनमध्ये नागरिकांच्या तक्रारीनुसार घरावरती दगड मारणे, दरवाजे ठोकावणे, पत्र्यावरतून चालणे अशा घटना काही व्यक्ती करत आहेत असं नागरिकांकडून वारंवार समस्या येत आहेत। त्या दृष्टीने आम्ही रात्रगस्त वाढवलेली आहे, पेट्रोलिंग वाढवलेली आहे आणि आपण हत्यारी पोलिसांचे ग्रुप तयार करून श्रीवर्धनमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये फिरत आहेत। तरी नागरिकांना आव्हान आहे की कोणी कसल्याही प्रकारच्या अफवा पसरवायच्या नाहीयेत, कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवायचा नाहीये, कोणत्याही प्रकारचे व्हॉट्सॲपवरती, सोशल मीडिया, प्रिंट मीडियावरती येणाऱ्या मेसेजवरती सर्वस्व विश्वास न ठेवता अधिकृत सोर्सद्वारे मिळणाऱ्या माहितीवरतीच विश्वास ठेवायचा आहे। कसल्याही प्रकारची काहीही अडचण असेल तरी तुम्ही कोणत्याही वेळी डायल 112 वरती संपर्क साधू शकता आणि पोलिसांची मदत घेऊ शकता। त्याचप्रमाणे माझे आणि प्रभारी अधिकारी श्रीवर्धन, अन्य दुय्यम अधिकारी श्रीवर्धन यांचे पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर सगळ्या ग्रुपवरती टाकलेले आहेत। तरी कधीही कोणत्याही रात्रीच्या वेळेस तात्काळ संपर्क साधायचा आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परिसरात लक्ष्मी ऑर्गॅनिक केमिकल लिमिटेड कंपनी विरोधात आंदोलनात तीव्र होत चाललाय। तब्बल 11 ग्रामपंचायतींनी कंपनी बंद करण्यासाठी ठराव मंजूर करत तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलाय, तर आणखी 26 ग्रामपंचायतींनी देखील ठराव तयार केल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे कंपनीवरचा दबाव वाढत असून आंदोलनाला मोठा जनसमर्थन मिळताना दिसत आहे। दरम्यान कंपनीकडून गावोगावी जाऊन प्रदूषणाचा धोका नसल्याचे पत्र मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। काही ठिकाणी खोटी माहिती पसरवून ग्रामपंचायतींकडून समर्थन मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात आलंय। आंबडस गावचे सरपंच नितीन मोरे यांनी याबाबत माहिती देत कंपनीच्या प्रयत्नांचा पर्दाफाश केला। यामुळे या खोट्या प्रचाराला बळी पडू नये असं आवाहन करत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। नमस्कार, मी नितीन नारायण मोरे, आंबडस ग्रामपंचायत सरपंच। माझ्याकडं सोमवारी लक्ष्मी ऑर्गनाइज इथून HR मॅनेजर आले होते पाटोळे। त्यांनी एक पत्र दिलं की कंपनी आमची कशी आहे, काय आहे ते पत्र घ्या, म्हणजे हे अफवा फक्त पसरवले जातात असे ते म्हणत होते। आणि त्याच्यानंतर आज दिघे आले होते मॅनेजर, ते बोलत होते की त्याच्यावर पोस्ट द्या, पण आम्ही बोललो की ती पोस्ट तशी देता येणार नाही, कारण की त्या कंपनीत किती नुकसान काय झाले ते आपण बातम्याद्वारे बघितलेलं आहे आणि बातम्याद्वारे बघितलेलं आहे, ते हानिकारक आहे आणि त्यासाठी मी त्यांना पोस्ट दिलेली नाही आणि पत्र दिलेलं नाही। त्याने खोटं सांगितलं की लोटेची ग्रामपंचायतने आम्हाला पत्र दिलेलं आहे आणि धामणदेवीची ग्रामपंचायतने आम्हाला पत्र दिलेलं आहे, पण त्यांनी खोटं सांगितलं आहे। आता मी इथं उपोषणाला बसले, त्यांच्या इथं येऊन चर्चा केली, ते बोलले की नाही आम्ही पत्र कुठल्याच अशा संदर्भात दिलेलं नाही आहे। त्यासाठी मी विनंती करतो की कुठल्याही ग्रामपंचायतीने, संबंधित ग्रामपंचायतीने कुठलेही पत्र अशात ह्यांना देऊ नये, ही माझी विनंती आहे। चैत्यभूमी भेटीदरम्यान मोबाईल गहाळ झाल्याच्या चर्चांवर आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे। आंबेडकर जयंतीनिमित्त चैत्यभूमीला भेट दिल्यानंतर मोबाईल सापडत नसल्याने क्षणभर गोंधळ निर्माण झाला होता। मात्र त्यानंतर ड्रायव्हरकडून माहिती मिळाली की मोबाईल गाडीतच पडलेला होता, त्यामुळे कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये असं केसरकर यांनी स्पष्ट केलंय। भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकर जयंतीनिमित्त मी चैत्यभूमीला गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आणि अभिवादन केल्यानंतर माझा मोबाईल मला सापडत नव्हता आणि त्याच्यामुळे मी दुसऱ्या जवळ असलेल्या व्यक्तीच्या फोनवरून नंबर डायल करायचा प्रयत्न केला तर तो स्विच ऑफ दाखवत होता। त्याच्यामुळे स्विच ऑफ असेल तर कोणाला तरी तो मिळाला असावा आणि त्यांनी स्विच ऑफ केला असावा असं गृहीत धरून मी कार्यक्रम संपल्यानंतर ही बाब एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर घातली आणि त्यांनी ती जवळच असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा फोन
शोधून द्या असं सांगितलं. दरम्यानच्या काळात ड्रायव्हरचा निरोप आला की गाडीजवळच चुकून फोन पडलेला होता, तो त्याला मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या पुढे काहीच घडलेलं नाही आहे. फक्त या गोष्टीतून काही अर्थ काढून वेगवेगळ्या बातम्या जर प्रसिद्ध झाल्या तर त्याच्यातून कोणाचा गैरसमज होऊ नये, त्याच्यामुळे मी या ठिकाणी स्पष्ट करतो की माझा मोबाईल काही गहाळ झालेला नाही आहे. त्याच्यामुळे इतर कोणतीही चर्चा या संदर्भात करणं योग्य ठरणार नाही. महाड तहसीलमार्फत मंडळ शिरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर यशस्वीरित्या पार पडलं. या शिबिरात विविध शासकीय विभागांनी एकत्र येत नागरिकांना जागेवरच सेवा आणि योजनांचा लाभ दिला. सभापती प्रेरणा सावंत आणि उपसभापती सुरेश महाडिक तसेच उपविभागीय अधिकारी ओमासे, तहसीलदार महेश शितोळे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरात 7/12, 8 उतारे, शिधापत्रिका वाटप, नाव वाढवणे, कमी करणे, उत्पन्न, जाती व अधिवासी दाखल्यांसाठी अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. उत्पन्न, जाती व अधिवास दाखल्यांसाठी अर्ज स्वीकारण्यात आले. तसेच जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणी दाखले देखील वितरित करण्यात आले. कृषी पुरवठा आणि आरोग्य विभागांनीही विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवला. एकाच ठिकाणी अनेक सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात 44वा पदवीदान समारंभ उत्साहात पार पडला. वनशास्त्र महाविद्यालयातील MSc वनशास्त्र अभ्यासक्रमात कोमल उल्हास बुटाला हिने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदक मिळवत विद्यापीठाचा मान उंचावला. तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या पदवीदान समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे कोमल बुटाला हिला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. तिच्या या यशामुळे दापोलीतील वनशास्त्र महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा पुन्हा एकदा अधोरेखित झाला. मेहनत, चिकाटी आणि सातत्यपूर्ण यांच्या जोरावरती कोमलने हे यश मिळवले असून ती इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.